नाही नाही, तुम्ही सध्या मंत्री नाहीत, सत्तेत नाही, तरी सुद्धा प्रचंड मोठी गर्दी जमते अजूनही तुमच्या कार्यकर्त्यांची. प्रेम करणाऱ्यांचं प्रेम कमी झालेलं नाही. ते प्रेम त्या मंत्रिपदावर अवलंबून असतं. आपण आयुष्यभर लोकांसाठी जे काही काम करतो ते त्यांच्या प्रेमातून दिसतं. मंत्रिपदाच्या वेळेला पण जरा जे जास्त लोक येतात पण ते त्या खुर्चीसाठी येतात, माझ्यासाठी नाही. दुसरा मुद्दा असा आहे की खुले चित्रपट प्रदर्शित होतोय, मात्र त्याच्या ट्रेलरवरूनच वाद सुरू झालाय. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये, कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमात दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी, लोकांना खुश करण्यासाठी, लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही. जे धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे, ग्रंथांमध्ये आहे, महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे, तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जातं? आम्ही ब्राह्मणांना, आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही. की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते. भिडे, परांजपे, भवाळकर सारखे अनेक ब्राह्मण होते. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे. परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे अंधश्रद्धेत डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते. तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत आहे. त्यावेळी परिस्थिती होती की नाही ते सांगा. दलितांची काय परिस्थिती होती कोणी नाकारू शकता? एक 200 वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती आणि ती परिस्थिती कोणी निर्माण केली? सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केशव वपनास जे आहे विरोध केला. कुणाचे केस कोण कापत होते? बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते. ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते. कोण कापत होते? कर्मठ ब्राह्मणच कापत होते. आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांनी नाभिक बंधूचा संप करून घडवून आणला. सावित्रीबाई फुल्यांनी जी शाळा काढली 1 जानेवारी 1948, पहिल्या दिवशी ज्या 6 मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या. म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी. पण हे काय याला महत्व का? तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहे. आज कुठे काय महत्व राहिलं तसं? आज सगळे कोणी शिकू शकतो. सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न. बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात, नोकरीत, धंद्यात, प्रत्येक ठिकाणी समान हक्क दिले. पण सध्या ब्राह्मण ह्याच चित्रपटाचा ह्या सगळ्या ब्राह्मण आणि ब्राह्मणी. अरे याच्यापूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे होतं. आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबूराव पेंढारकर, सुलोचना, अगदी केशवराव ठाकरे, या सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे. त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे. तो बघा आज सुद्धा तो युट्यूबवर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातलं राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्याला. एवढंच नाही, डिस्कव्हरीचं जे आहे याच्यामध्ये सिरियल्समध्ये जे रूपांतर केलेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं तेच दाखवलेलं आहे. नेहरूंची जी डिस्कव्हरी लिहिली त्याने तेच. पण केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही, सगळ्यांनी जे आहे जगातले जेवढे म्हणून नामवंत लेखक आहेत त्या सगळ्यांनी आपल्या इतिहासामध्ये. दुसरा मुद्दा, काल अमित शहा महाराष्ट्रात होते, त्यांनी कबरीचा उल्लेख समाधी केला आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त शिवाजी केला. त्याच्यामुळं संजय राऊतांनी टीका केली की त्यांनी अपमान वगैरे केला शिवाजी महाराजांचा. अरे आता भाऊ, ज्यांना टीका करायची त्यांना ते कसली टीका ते करू शकतात, कारण काय बोलायचं. नॅशनल हेरॉल्ड जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये मालमत्ता जप्तीची नोटीस काढण्यात आली. मी पण ते आता वर्तमानपत्रामध्ये वाचलंय. ते आता कायदेशीर लढाई जी आहे ती सुरू राहील कोर्टामध्ये. प्रशांत कोरटकरला जी काही सुरक्षा दिली ती चुकीचं. प्रशांत कोरटकर यांना जी सुरक्षा दिली आहे ती चुकीची असं सुधीर मुनगंटीवार म्हणतात. प्रशांत कोरटकर
असं आहे म्हणजे मी काही सरकार म्हणतो सरकारी पक्षात सरकारची भूमिका हीच आहे की कुणाही सर्वसामान्याचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. आता त्याला जर मोकळा सोडला तर लोक त्याला सोडतील का? तर त्यांचं सरकारचं काम आहे जे काय आहे ते कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स संचालिका आहेत तुलसी गबार, ते असं म्हणाले की ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो. असं तर या गोष्टी अनेक वेळेला अनेक जण बोलत आलेले आहेत आणि त्यासाठी जे आहे इलेक्शन कमिशनने सुद्धा अनेक वेळा लोकांना बरोबर सांगितले की कसं काय बदलतं आम्हाला दाखवा. मला नाही वाटत कोणी काही ते प्रूव्ह करू शकलं आतापर्यंत, पण बोलतात लोक हे खरं आहे. तो पुरावा त्याला काही देता आला नाही कोणा. धन्यवाद.